करतुल्याची भाजी माहिती आहे का? माझे सासरे गावी गेले होते आणि येताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक आजी करतुले विकताना दिसल्या. मग काय, सासऱ्यांनी लगेचच मला फोन केला आणि विचारलं, छान रानभाजी आहे करतुल्याची, आणू का तुझ्यासाठी? मी पण लगेच म्हटलं, हा हा, आणा, नक्की आणा. कारण ही भाजी पावसाळ्यात, विशेषतः श्रावणात मिळणारी खास रानभाजी आहे. चवीला तर छान असतेच, पण हेल्थसाठी ही खूप चांगली भाजी आहे. फायबर आणि अनेक पोषक घटकांनी समृद्ध अशी ही हंगामी रानभाजी. सासऱ्यांनी करतुला आणून दिल्यानंतर मी पहिली ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर मग त्याच्या बिया काढून करतुले बारीक उभे चिरून घेतले. कढईत तेलाची फोडणी दिली, त्यात कांदा परतून आपले घरगुती मसाले घालून भाजी शिजायला ठेवली. भाजी शिजेपर्यंत मी तयार करायला घेतल्या ज्वारीच्या भाकरी. करतुल्याची भाजी आणि ज्वारीची गरमागरम भाकरी, वा वा वा. आणि भाजी तयार झाल्यावरती शेवटी त्यात थोडं ओलं खोबरं आणि लिंबाचा रस घातला. बस, यामुळे एवढा भारी फ्लेवर आला ना भाजीला, काय सांगू. सासऱ्यांनी तर तारीफ केलीच माझ्या भाजीची, पण चक्क सासूबाईंनीही भरभरून तारीफ केली. तुमच्याकडे पण मार्केटमध्ये ही भाजी मिळते का? बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. संपूर्ण रेसिपी आणि साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये तर दिलंच आहे. आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा.